सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम सोपा आणि हेल्दी असा नाश्ता जो की आपण छोट्या भुकेला सुद्धा खाऊ शकता किंवा मग संध्याकाळी सुद्धा बनवू शकता आणि बनवायला एकदम सोपा हेल्दी सुद्धा। तर यासाठी मी काय केलं, इथे एक टोप घेतलेला आहे आणि एक वाटी घेतली। तर वाटीमध्ये हे जे आहे बाजरीचं पीठ आहे, तर एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगोदर। तर बाजरीचं पीठ जे आहे बाजरीच्या पिठामध्ये खूप प्रमाणामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं आणि थंडीच्या सीझनमध्ये बाजरीचं पीठ जे आहे थोडीशी गरमी तयार करतं। तर बाजरीचं पीठ इथे मी 2 वाटी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठाने काय होतं, बाइंडिंग छान येतं आणि बाजरीच्या पिठाचं बेसन पिठाचं कॉम्बिनेशन सुद्धा छान आहे। आणि त्याच वाटीने मी इथे अर्धी ते पाऊण वाटी जे आहे दही घेतलेलं आहे। खूप जास्त जर आंबट दही असेल तर तुम्ही थोडं प्रमाण कमी घेऊ शकता। तर इकडे दही घालून घेतलं, त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातली, अर्धे चमचे हळद, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलं आणि 1 चमचा मीठ घातलं चवीनुसार। हे व्यवस्थित अगोदर एकत्र करून घ्या विस्कच्या साहाय्याने। त्यानंतर दहीच्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ते घालून घेतलं आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं जे आहे असं थिक बॅटर बनवायचं आहे। खूप पातळ बनवायचं नाही आहे किंवा मग खूप घट्ट असं सुद्धा बनवायचं नाही आहे, थोडंसं थिकनेस येईल असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे। आणि विस्कच्या साहाय्याने जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे की आता जरी तुम्हाला त्यामध्ये एक अर्धी गाठ दिसत असेल, पण मी अशा पद्धतीने मिक्स करत आहे की त्याच्यात जे आहे सर्व गाठी निघून जातील आणि तेच आपल्याला करायचं आहे। त्याच्यातल्या जे पिठाच्या जे गाठी तयार होतात ना दही घातल्यामुळे, तर ते आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आणि थोडं पाणी घातलेलं आहे। तर एवढं मला बॅटर बनवण्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे थिक असं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर हे जे बॅटर आहे आपलं तयार आहे। आता आपण याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट देऊया। तुम्हाला जर घाई असेल, लगेच बनवायचं असेल तरी सुद्धा चालेल, पण जर वेळ असेल तर 5 ते 10 मिनिट रेस्ट दिली तर छानच आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण काही भाज्या सुद्धा ॲड करूया। तर इथे मी जे आहे 1 ते 2 गाजर घेतलेले आहे किसून, ते घालून घेतले। त्यानंतर 1 मीडियम साईजची शिमला मिरची, मीडियम साईजचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालून घेऊया। यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या अजून वाढवू शकता किंवा मग चेंज सुद्धा करू शकता, बदलून सुद्धा घालू शकता। तुम्हाला जर वाटत असेल की भाजी जी आहे एखादी भाजी घरात कोणी खात नाही, तर तुम्ही यामध्ये ॲड करून त्याला खाऊ घालू शकता। अजिबातच कसंच लक्षात येत नाही, कारण याची जी आहे टेस्टच इतकी बेस्ट आहे त्यामुळं। तर हे जी भाज्या आपण घातलेल्या आहेत ना ते व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया। आणि इकडे बघा तुम्ही भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करून झालेल्या आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि याच प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि खूप वेळ असं काही बॅटर ठेवायचं नाही, फटफट करून घ्यायचं। फक्त 5 ते 10 मिनिटं अगोदर रेस्ट करून घेतली ना की बस, मग अशा पद्धतीचं जे आहे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, त्यासुद्धा ठेचून घेतल्या होत्या, ते घालूया। तर ते घातलं तिखटपणासाठी, कारण आपण लाल तिखट जे आहे 1 चमचा घातलेलं होतं। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि इकडे मी पाव चमचा जे आहे खाण्याचा सोडा घातला आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून घेतलं होतं, म्हणजे काय होईल, सोडा छान ॲक्टिवेट होईल। आणि परत एकदा व्यवस्थित असं आपण एकच डायरेक्शनने मिक्स करून घेऊया। आणि इकडे आपलं बॅटर जे आहे एकदम तयार आहे। आता या ठिकाणी जे आहे मी डोस्याचा तवा घेतलेला आहे, तुमच्याकडे पॅन असेल तर पॅन घ्या किंवा मग याचे तुम्ही आप्पे सुद्धा बनवू शकता किंवा मग इडली सुद्धा लावू शकता, 3-4 प्रकार होतात। तर मी इथे जे आहे डोशाचा पॅन घेतलेला आहे, त्यावर 1 चमचा तेल घातलं आणि तेल जे आहे असं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। आणि थोडीशी आणखीन थोडं हेल्दी बनवण्यासाठी थोडीशी हावरी घातली, त्यावर पांढरे जे तीळ असतात ना ते घातले आणि पळीच्या साह्याने जे आहे 2 ते 3 पळी बॅटर त्यावर घातलं आणि अशा पद्धतीने आहे थोडंसं प्रेस केलं। आपल्याला खूप पातळ नाही बनवायचे, थोडेसे जाडसर बनवायचे, म्हणजे काय होतं खाण्याला सुद्धा मजा येते आणि क्रिस्पी सुद्धा बनतात ते। आणि गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची
लो सुद्धा नाही, हाय सुद्धा नाही. कारण काय होईना, आपण जर हाय ठेवली तर आतून कच्चं राहील, बाहेरून भाजलं जाईल, आणि लो ठेवली तर कडक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मीडियम ठेवायची. आणि अशा पद्धतीने जे आहे मी उलटणं घालून बघते. तर जे आहे थोडंसं झालेलं आहे, पण आपण थोडंसं जाडसर असल्यामुळे आणखीन थोडंसं होऊ देऊया. तर याचे तुम्ही जसं की मी म्हणाले इडली, आप्पे सुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने मी जे आहे बनवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, एक साईड जी आहे छान अशी क्रिस्पी भाजलेली आहे, आणि दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊया. इतका हेल्दी नाश्ता आहे आणि इतका झटपट बनणारा आहे. खूप काही साहित्यसुद्धा लागत नाही, किंवा पण कसलं पीठसुद्धा आपल्याला तयार करायचं नाही. कारण बाजरीचं पीठ तर आपल्या घरात अवेलेबल असतं, बेसन पीठसुद्धा असतं, सगळं घरात अवेलेबल असतं ते. आणि तुम्हाला जर विदाऊट भाज्या जरी करायचं असलं ना, तर तुम्ही नुसतं कांदा मिरची घालून जरी केलं ना, तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं. तर इकडे जे आहे एक मी बनवून घेतलेलं आहे, आणि तुम्ही सॉससोबत किंवा मग दहीसोबत किंवा मग कुठल्या चटणीसोबत खाऊ शकता. तर बघू शकता दोन्ही साईड जे आहेत छान अशा क्रिस्पी भाजून घेतलेल्या आहेत. परत एक मी तुम्हाला लावून दाखवते. आणि आपण एकदा तव्यावर 1 चमचा तेल घातलं ना की 10 ते 15 आपण उत्तप्पे जे आहेत हे सहज बनवून घेऊ शकतो. परत तेल टाकण्याची आवश्यकता नाही. परत एक लावून घेतलं आणि एक साईडने भाजून सुद्धा घेतलं. छान असं क्रिस्पी असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे खाण्याला छान असं क्रिस्पी लागतं. तर इकडे हे सुद्धा झालेलं आहे आपलं तयार. दोन्ही साईडने छान असं गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपले हेल्दी टेस्टी उत्तप्पे तयार आहे. घाई गडबडीमध्ये एकदम सोपे सहज बनणारे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि हेल्दी टेस्टी नाश्ता नक्की करून पहा.